लोकसभेच्या निवडणुकीत आहे ते आपल्याला रंगत पाहायला मिळते. राजकीय पक्ष जे आहेत ते या ठिकाणी भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, पवार गट असेल, त्याचबरोबर महाविकास आघाडी असेल, हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सोलापूरकरांच्या काय समस्या आहेत आणि काय समस्या दूर व्हायला पाहिजे यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत काही सोलापूरमध्ये आहेत. काय समस्या आहेत सोलापूरसाठी, काय व्हायला पाहिजे? सर, समस्या तर भरपूर आहे आणि ह्या समस्या खूप वर्षापासून आहे. जसं की तुम्ही बघितलात, पाणीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सोलापुरात. त्याच्यानंतर तुम्ही बघता की रस्त्यांचा सगळ्यात मोठा समस्या आहे आणि त्याच्या लगत नोकरीचा सगळ्यात मोठा समस्या आहे. म्हणजे विकासाच्या नावाने भरपूर काही आश्वासनं मिळतात, पण ऍक्च्युली बघितलं गेलं तर इनफॅक्ट अजून पूर्ण काही झालेले नाहीत. प्रयत्न असतील पण ते जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत सोलापूरकर समाधानी मानत नाहीत त्याच्या गोष्टीत. आणि तुम्ही बघताय रस्ते, आता स्मार्ट सिटी सगळ्यात मोठा प्रोजेक्ट झाला सोलापूरचा, पण आम्हाला असं वाटतं की अगोदरचे रस्ते खूप चांगले होते स्मार्ट सिटीपेक्षा. तुम्ही महानगरपालिकेच्या समोरच बघितलं तर तुम्हाला रस्ते खड्ड्यांचे दिसतात. टॅक्स पेअर हा खूप टॅक्स भरतो आणि त्याच्या अपेक्षा भरपूर असतात की बाबा त्याला सॅटिस्फाईड लाईफ पाहिजे म्हणून, पण ऍट द एंड काय रिझल्ट काय आहे की धक्के, खड्ड्यातनं गाडी काढायची आहे. असं कुठेही रस्ता असा नाहीये की त्याला आपण स्मूथ जाऊ शकतो. लगेच थोडं पुढे गेलं की खड्ड्यांना फेसच करावं लागतं. मला प्रशासनाला किंवा नवीन जी पिढी येणार आहे महानगरपालिकेत त्यांना एक रिक्वेस्ट करायचं आहे की तुम्ही स्वतः रोडवर फिरा, तुम्ही बघा की प्रॉब्लेम्स काय फेस होतात. कारण ज्येष्ठ नागरिक असतात, महिला असतात, खड्ड्यातनं जाताना त्यांना भरपूर त्रास होतो. ते त्रास ऐकण्याची तुमची क्षमता असायला हवी आणि त्या क्षमतेवर तुम्हाला लोकांना सोल्युशन देण्याचा हा एक प्रयत्न असायला हवा. तर माझं खूप रिक्वेस्ट आहे की तुम्ही जेव्हा निवडून येचाल तर लोकांबद्दल विचार करा, तरच तुम्हाला 5 वर्ष नाही का लोक डोक्यावर ठेवतील आणि तुम्हाला नाही का अजून 5 वर्ष काम करण्याची संधी देतील, जेणेकरून तुम्हाला तुमचा एक चांगला इमेज क्रिएट होईल समाजात. अजूनही काय सोलापूरकर आपल्यासोबत आहे. राजकीय पक्षाकडून वेगवेगळ्या पद्धतीचं आश्वासन केलं जातं. सोलापूर खूप समस्या आहे सोलापूरमध्ये. समस्या आहे, रोडची समस्या आहे, पाण्याचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे. या समस्या अजूनपर्यंत विचारलेल्या नाही. काय नेमकं मागणी असेल याबाबत सोलापूर शहरामध्ये झालेली आहे आणि लोकांना हाताला काम मिळाला पाहिजे आणि धूळमुक्त सोलापूर पाहिजे. बापू पाणी रोज प्यायला चांगलं पाणी पाहिजे सोलापूर शहरात. अजूनही काय सोलापूरकर आहे. सोलापूरच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या राजकीय पक्षाकडून सोलापूरमध्ये जे समस्या आहेत सगळ्या समस्या आहेत. हे बापूला पुण्या मुंबईला वगैरे जातात कामाची आयटी पार्क लवकर करावं. सगळ्यात मोठी समस्या युवक तेच आहे. अजून ट्रॉफिकची समस्या व्हायला लागली, म्हणजे सिटी मोठी व्हायला लागली. हे पण करायला पाहिजे. पूल पण नाही आहे, हे पण कमी व्हायला पाहिजे. चांगलं काम करायला पाहिजे. अजूनही काय सोलापूर बापू काय सांगा सोलापूर राजकीय पक्षाकडून वर्षानुवर्ष गेल्या 8 वर्षापासून तर भारतीय जनता पार्टीचं दिल्ली ते गल्लीपर्यंत सरकार आहे आणि आश्वासनाचा जाहीरनामा प्रत्येक वेळेस दिला जातो, पण त्याची पूर्तता केली जात नाही. मागच्या वेळेस जो जाहीरनामा होता तोच जाहीरनामा पुन्हा एकदा प्रसिद्ध केलेला आहे या लोकांनी. तसं पाहायला गेलं तर सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटी म्हणून सोलापूर शहराची जी निवड झाली होती तो पूर्ण 100% पैसा या भ्रष्टाचारामध्ये गेलेला आहे. सोलापूर शहरातल्या नागरिकांच्या हाती शून्य विकास आलेला आहे. सोलापूर शहरामध्ये खाजगी बस सेवा सुद्धा नाही आहे. सोलापूर शहरामध्ये शौचालय नाही आहेत, महिलांसाठी सुद्धा शौचालय आहे, तर स्मार्ट सिटी म्हणून घेतात. तसं पाहिलं गेलं तर सोलापूर शहराच्या पदरी निराशा आलेली आहे. सत्ताधारी असतील, विरोधक असतील, सगळ्यांची मिली बघत आहे आणि सोलापूर शहरामध्ये 2 देशमुखांच्या भांडणामध्ये सोलापूर शहराचं वाटोळं झालेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, इथून पाहिलं गेलं तर सोलापूर शहराच्या विकासाच्या इथे आहे ते आरोप यावेळी सोलापूरकरांनी केला. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत जे सत्ताधारी असतील त्यांनी सोलापूरचा विकास करावा अशी मागणी देखील आहे यावेळी सोलापूरकरांनी केलेली आहे. वसीम अख्तर, लोकशाही न्यूज, सोलापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.